पहिल्या काळामध्ये लग्न म्हणजे नवरा बायकोचं पवित्र बंधन असायचं. आता तो व्यवसाय झालाय. कसा झालाय 2 शब्दात सांगणार मी. आता मुलगी बघाय गेला का, तुम्हाला जर मुलगी पसंत पडली की नवरीचा बाप म्हणणार माझ्याकडे पैसे नाहीत. मग तो मधल्या माणूस म्हणणार तुम्हाला नवरदेवाला म्हणणार तुम्हाला 4 लाख रुपये द्यावा लागते नवरीला. मग द्यायचे. मग ते लग्नाला तयार होणार. सगळा खर्च नवरदेवाकडे, लग्नापासून पाण्यापासून बस्त्यापर्यंत सगळा खर्च. नवरीकडच्या पाहुण्यांना सुद्धा साड्या नवरदेवानी घ्यायच्या. नवरदेवानी कळलं का? हा. मग लग्न बिग्न होणार आणि नवरीच्या बापाला 4 लाख तर द्यायचे ते वेगळेच बर का. पुन्हा लग्न होणार. नवरी महिनाभर राहणार. महिन्यानंतर माहेरी गेली की तिथं बसल्या बसल्या ती काय म्हणणार माहितीये का, महिन्यानीच मला आता तुझ्यापाशी नांदायचं नाही, मला ओटी भरून द्या. मग तिशी भानगडी झाल्या की 10 लाखांनी तिची वट्टी भरून द्यायची. हा. मला सांगा मग आता ती राहिली नवऱ्यापाशी महिनाभर. मग नवरदेवाला नवरी सोबत घालवलेली 1 रात्र किती रुपयाला पडली तुम्ही मला कॅल्क्युलेशन सांगा. त्याच्यामुळे तुम्हाला मी सांगतोय तुम्ही लग्न करताना सावध व्हा. लय असं घोड्यावर बसताना तर पद्धतशीर भिना लगावाचा घोडा लागल.